दसऱ्या विजयासाठी या 2 टाक्यांच्या पाहुणे मंडळी 13 वर्ष झालं आम्ही सायकलनी याच ठिकाणावरून पाणी नेलंय. यज्ञेश्वरी ताई आम्ही इथून पाण्याची सायकलनी घेऊन गेलेली. 2007 साली मी इथे आलो. या टाक्यांचं बांधकाम करायला जो पाणी मारायला माणूस होता आम्ही व्यवस्थित सांगायचं की पाणी बाबा रे व्यवस्थित बाहेर, आमचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. इथून पाणी आम्ही घेऊन जात होतो तेव्हा. आणि ह्या लोकांनी फक्त एकच ठेवलं, टाक्या बांधून ठेवायच्या आणि प्रत्येक इलेक्शन आलं का 4 TMC वाढलं. TMC प्रत्येक इलेक्शनला. आतापर्यंत आम्हीपासून 5 इलेक्शन झाले. 5 इलेक्शन मध्ये 5 इलेक्शन झालं. 5 इलेक्शन मध्ये 5 निवडणुकांमध्ये आणि प्रत्येक वेळा 4 TMC वाढलं, 12 TMC वाढलं, 7 TMC वाढलं, 8 TMC वाढलं. एकूण वाढलं 5 निवडणुका जवळजवळ 40 ते 50 TMC. मग पाणी जातंय कुठं? पाणी मुरतंय कुठं? अनधिकृत बांधकामांमध्ये मुरतंय. आम्हाला पाणी द्यायचं नाहीये, परंतु तिकडून आम्हाला भरपूर मिळतंय. टँकर लॉबीला द्यायचंय. आम्ही काय 2007 साली आज या दिव्यात येऊन आम्ही काय काही बात केलं आहे का? हे आम्हाला जरा या स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला सांगावंसं वाटतं. कारण की आम्ही गेली 2019च्या इलेक्शन मध्ये आम्ही इथून टाक्यांवरून जवळजवळ या बाजूच्या नळांवरून आम्ही सायकलनं पाणी भरलेलं आहे. ही आमची परिस्थिती होती त्यावेळेस आणि तीही परिस्थिती आजही यांनी तशीच ठेवलेली आहे. केलेली आहेत, आंदोलन केले आहेत, मात्र प्रशासन या जलकुंभाची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. कुठेतरी अधिकाऱ्यांचे हात या जलकुंभात माखलेले आहे आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत. मात्र या जलकुंभाचे स्मारक झाले, आता श्राद्धही घातले. तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी जाग घेऊन या जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे. पाण्याची टाकी काय दारूचा अड्डा आहे असं वाटतं आम्हाला. असू शकतं, माहिती नाही आहे. इथे जे पालिका प्रशासनाचे कर्मचारी आहेत हे दिवस रात्री जलकुंभाच्या इथे काय करतात ते माहिती नाही. पण प्रशासनाने कुठेतरी याचे गंभीरतेने पावलं उचलावीत. स्थानिक नगरसेवकांचं काय म्हणणं? नगरसेवकांनी दिव्याचा विकास करतात म्हणून सांगितलं, पण हे सांगाडा उभा करून दिव्याचा विकास झालाय का हे मला तरी माहिती नाही. दिव्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, नागरिकांच्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन इथले माजी नगरसेवक आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांनी दिव्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. जर जलकुंभातून पाणीच मिळत नसेल तर हे जलकुंभाचं सांगाडा उभा केलं कशासाठी? अनेक वर्ष दिव्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न कधी माझ्या माहितीप्रमाणे तर गेल्या 5 वर्ष तरी हा दिव्याचा प्रश्न सुटणार नाही. कारण तर तसे ठोस उपाययोजना यांनी केलेली नाहीत. आणि प्रशासन अधिकारी जे नगरसेवक आहेत त्याच्यात या अभ्यासू व्यक्ती पाहिजेत जेणेकरून दिव्याचा विकास घडवतील, दिव्याचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीकरून जनतेने आता तरी पुढच्या याच्यात निवडणुका महानगरपालिकेच्या येतील त्यांनी विकास करतील असे नगरसेवक निवडून द्यावे. दिवेकरात मोठ्या प्रमाणात बांधकाम होतं, त्यांना पाणी पोचतं, पण दिवेकरांना नागरिकांना पाणी मिळत नाही. दिव्यात सत्ताधारी आहेत, हे बांधकामाच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी मिळतो. मात्र जे कर भरतात त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावा लागतो. आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे. गेल्या 12 वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत. मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही थेंब पाणी मिळत नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे. आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे. कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे. नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे. या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या जलकुंभात जे अधिकारी आहेत, प्रशासनाचे अधिकारी आहेत, ठेकेदारी आहेत, जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे. या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे. आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार. एक मिनिट तुम्ही फक्त इथे साधारण मुंडन केलेलं आहे, काय सांगा? आम्हाला एवढंच बोलायचं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून माणसं तरसत आहेत पाण्यासाठी. आणि इथे जे माजी नगरसेवक वगैरे आहेत आणि प्रशासनाने त्यांना बांधलेलं आहे तर कोणी तर लक्ष देत नाही आहे पाण्याच्या समस्येमध्ये. तर त्यासाठी आम्ही इथं श्राद्ध घालून मी माझ्या पद्धतीने म्हणजे मुंडन करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे केस दान केले आहेत त्यासाठी. ते आम्हाला एवढंच बोलायचं आहे की इथं पाणी टाकीमध्ये पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं हीच विनंती आहे.
श्राद्ध घालण्यात पाण्याच्या टाकीचं श्राद्ध घालण्यासाठी 12 वर्ष वाट बघितली या लोकांनी, पाणी येत नाही त्याच्यामध्ये. याचा अर्थ एक तप झालं. एक तपानंतर एखाद्या ऋषीमुनीला साक्षात्कार होतो आपल्या तपस्या करण्याचा, पण ह्यांना अजूनपर्यंत साक्षात्कार झालेला दिसत नाही आहे प्रशासनाला. पण प्रशासनाने आता नक्की काय विचार केला आहे की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का, त्यांच्याकडे डोकेबाज म्हणजे हुशार प्रशासनाची लोकं नाही आहेत की त्यांना पाण्याच्या टाकीत कसं पाणी चढवायचं ते माहिती नाही का, फक्त टँकर लॉबीला मोठं करायचं आहे आणि जे बांधकामं करतायत इथूनचे लोक, स्थानिक लोक, बिल्डर लोक, मग त्यांनाच फक्त पोचायचं आहे हा त्यांचा बहुतोर अजेंडा दिसतोय. त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जर पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या इलेक्शनात त्यांच्या तोंडचं पाणी पळवायचं हे लक्षात ठेवा. साहेब, उपशहर प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल? मला त्यांच्याकडे जा. खरं तर आज आपण गेल्या 12 वर्षापासूनच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत या टाक्याचं श्राद्ध घातलेलं आहे. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की 12 वर्षापासून आपण एवढा नागरिकांचा पैसा या टाकीच्या कामामध्ये गुंतवलेला आहे, परंतु त्याचा नागरिकांना 1 रुपयाचा सुद्धा फायदा झालेला नाही. म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण काय करतोय, आणि याच्यामध्ये माझी पत्रकार बांधव म्हणून आपल्याला सुद्धा विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य नागरिकाबरोबर तुम्ही सुद्धा हा प्रश्न उचलून धरला पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आहात. खरं तर 12 वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करून या जर टाक्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही खरंच निषेधाची बाब आहे. म्हणून पुन्हा एकदा माझी आयुक्त महोदयांना, प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही दिवावासियांच्या सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून हा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, एवढीच माझी विनंती आहे.